नमस्कार मित्रांनो, मी विकास गायकवाड. आपण बघत आहोत मॅथ हा विषय आणि त्यामध्ये आपला चालू आहे विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये आपण या अगोदर 3 ची कसोटी, 4 ची कसोटी आणि 5 ची कसोटी या 3 कसोट्यांचा एक भाग बघितला आहे. आज आपण बघणार आहोत पुढचा भाग. पुढचा भाग म्हणजे काय, तर विभाज्यतेच्या कसोट्याच पाहणार आहोत. पण आता जी राहिल्या होत्या आपल्या 5 ची, 6 ची, 8 ची त्या कसोट्या आपण आज बघूयात. बघा सगळ्यात पहिले बघूयात मग आता 5 ची कसोटी. 5 ची कसोटी, 5 ची कसोटी. मग बघा आता या ठिकाणी या 5च्या कसोटीमध्ये काय असतं, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असतो त्या संपूर्ण संख्येस तुम्हाला 5 ने निश्चय भाग जावा लागत असतो आणि तो जात असतो का, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संपूर्ण संख्येस 5 ने भाग जाईल. मग बघा या ठिकाणी थोडक्यात लिहून घेऊ आपण. ज्या संख्येच्या एकक स्थानी ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल, 0 किंवा 5 असेल त्या संपूर्ण संख्येस 5 ने निशेष भाग जातो. कसोट्या पाहणे म्हणजे काय असतं माहिती का, ज्या दिलेल्या संख्या आहे त्या संख्येला तुम्हाला पूर्ण भाग गेला पाहिजे, दशांश फिशांश आला नाही पाहिजे, तेव्हा त्याला काय म्हणत असतो आपण, कसोट्या म्हणत असतो. आता या ठिकाणी आपण 5 ची कसोटी बघत आहोत. आता या ठिकाणी बघा 5 च्या कसोटीसाठी बघा काय सांगितलं, संख्येच्या एकक स्थानी काय असतं, 0 किंवा 5 असेल. काय असेल, 0 किंवा 5 असेल तर त्या संपूर्ण संख्येस 5 ने भाग जातो म्हणजे जातो. उदाहरण बघूयात आपण. या ठिकाणी उदाहरण घेऊयात. बघा या ठिकाणी उदाहरण घेतो. 7 6 5 4 0. आता बघा या ठिकाणी एकक स्थानचा अंक कोणता आहे, एकक स्थानचा अंक आहे तुमचा 0 आहे. मग आता एकक स्थानी 0 आहे, मग आपला नियम सांगतोय 0 किंवा 5 असेल तर संपूर्ण संख्येस 5 ने भाग जातो. मग आपण या ठिकाणी 5 ने भाग देऊन बघूयात. 5 ने भाग देताना बघा 5 एक 5, किती उरले, 2 उरले. त्यानंतर 5 5 25, 26 मधून 25 गेले, किती उरला, 1 उरला. 5 त्रिक 15. आता या ठिकाणी 15 झाले. आता वरून आपण 4 घेणार. या 4 ला 5 ने भाग जात नाही. मग बरेच विद्यार्थी काय करतात माहिती का, 5 40 असं करतात आणि या ठिकाणी भागाकार आपला चुकला. का बरं चुकला, आता बघा या ठिकाणी 4 ला 5 ने भाग जात नाही आणि भाग जात नसेल तर आपल्याला पहिले शून्याचा भाग देऊन घ्यावा लागतो. 5 0 0 आणि मग पुन्हा वरून 0 घेतले 4 सोबत, मग 40 होतील, मग 5 40 होईल. तर हा आपला या ठिकाणी पूर्ण भाग आला 5 ने भागितल्या नंतर. तर या ठिकाणी लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांना भागाकार करता येत नाही. सगळ्यात सोपं बेरीज, त्यानंतर गुणाकार आणि नंतर मग बऱ्याच जणांना वजाबाकी करताना बी चुकतात आणि भागाकार करताना पण चुकतात. या ठिकाणी सुद्धा 15 38 असं बरेच जण करतात. तसं नाही. या ठिकाणी 4 ला 5 ने भाग जात नव्हता म्हणून या ठिकाणी आपण शून्याचा भाग दिला आणि नंतर 40 केले आणि मग 5 40 झाले. हे लक्षात घ्यायचं. तर आपला काय मुद्दा आहे मेन, आपला मुद्दा हा आहे की ज्या वेळेस 0 असेल एकक स्थानी त्यावेळेस त्या संख्येस 5 ने भाग पूर्ण जातो. आता नवीन उदाहरण बघूयात आपण. या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी समजा मी घेतो 4 7 6 5. आता मात्र या ठिकाणी बघा या संख्येस तुम्हाला 5 ने भाग जाईल का, तर जाईल. का बरं जाईल, एकक स्थानी आपल्याला काय दिसतो आहे, या ठिकाणी 5 दिसतो आहे. मग याला आपण जर 5 ने भाग दिला तर पूर्णपणे भाग जाईल. जसं या ठिकाणी 5 9 45, किती उरले, 5 9 45, 2 उरले. 5 5 25, 1 उरला. 5 त्रिक 15, 953 आपलं उत्तर या ठिकाणी पूर्ण येत आहे 5 ने भागितल्यानंतर. म्हणून ही संख्या 5 ची कसोटीमध्ये लागू होईल. त्यानंतर या ठिकाणी आपण घेतलं काय घेतलं, समजा मी या ठिकाणी घेतलं 8 8 8 0 0. आता या ठिकाणी
2 असो, 3 असो, 4 असो, 5 असो, पण शेवटी एकक स्थानी शून्य असेल तर त्या संख्येस 5 ने भाग जाणार म्हणजे जाणार. तर लक्षात घ्यायचं. त्यानंतर इथं घेतलं आपण 5 5 5 5 5. ठीक आहे. 55,555. तर या ठिकाणी सुद्धा 55,555. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा या संख्येला 5 ने भाग जाईल. तर अशा रीतीने ही 5ची कसोटी असते. जेव्हा एकक स्थानी 0 किंवा 5 येत असतो तेव्हा त्या संपूर्ण संख्येस 5 ने भाग जाईल. तुम्हाला याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो. काय विचारला जाऊ शकतो की तुम्हाला काय म्हणतील बघा या ठिकाणी ना 2 3 7 6 आणि या ठिकाणी तुम्हाला अशी काय करतील रिकामी जागा देतील आणि तुम्हाला म्हणतील या ठिकाणी कोणती संख्या ठेवावी म्हणजे या संख्येस 5 ने निशेष भाग जाईल. मग तुम्हाला खाली पर्यायामध्ये असणार आहे या ठिकाणी 2 असेल, नंबर 3 ला या ठिकाणी 7 असतील, नंबर 4 ला या ठिकाणी 3 ला 0 असेल आणि नंबर 4 ला या ठिकाणी असेल 4. तर उत्तर कोणतं येईल आपल्या या ठिकाणी 0. काय आपल्याला नियम पाळलेला आहे. एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर त्या संपूर्ण संख्येत डोळे झाकून 5 ने पूर्ण भाग जातो. ही झाली आपली या ठिकाणी 5ची कसोटी. आता आपण बघूयात पुढची कसोटी. ती म्हणजे कोणती आहे 6ची कसोटी. लक्षात बघूयात 6ची कसोटी. आता 6ची कसोटी जी आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की संपूर्ण दिलेल्या संख्येस 2 ने त्याच शिवाय 3 नेही निशेष भाग जात असेल तेव्हा त्या संपूर्ण संख्येस 6 ने भाग जात असतो. जसं बघा या ठिकाणी लिहून दाखवतो. ज्या संख्येस 2 ने तसेच 3 ने निशेष भाग जात असेल तेव्हा त्या संपूर्ण संख्येस 6 ने निशेष भाग जातो. म्हणजे आता बघा या ठिकाणी आता आपल्याला अट अशी आहे की दिलेली संख्या जी असणार आहे त्या संख्येला 6 ने भाग जातो का नाही हे तपासून पाहण्यासाठी त्या संख्येला 2 ने भाग जातो का आणि 3 ने भाग जातो का. दोन्हीने जात असतील तेव्हा समजून घ्यायचं त्या संपूर्ण संख्येत 6 ने भाग जाईल. जसं बघा या ठिकाणी उदाहरणार्थ मी घेतलं काय घेतलं बघा या ठिकाणी मी घेतलं 4 2 2. आता मी या ठिकाणी 422 घेतले. आता 422 या संख्येला 6 ने भाग जाईल का तर मी पाहता क्षणी सांगायला नाही जाणार. कशामुळे जाणार नाही बघा या ठिकाणी तुम्हाला एकक स्थानी 2 दिसतंय. आता एकक स्थानी 2 4 6 8 आणि 0 येत असेल तर आपल्याला माहित आहे त्या संख्येस 2 ने भाग जातो. मी तर 2 आले आहे म्हणून 2 ने या ठिकाणी निश्चित भाग जाणार. पण या ठिकाणी या 422 ला मात्र 3 ने भाग जाऊ शकत नाही. 3ची कसोटी काय बघितली आपण 3ची कसोटी बघितली आपण 4 आणि 2 6 6 आणि 2 8. ज्या वेळेस दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज ही 3च्या पटीत असेल तेव्हा त्या संख्येस 3 ने भाग जातो. पण या ठिकाणी 8 ला मात्र 3 ने निशेष भाग जाऊ शकत नाही म्हणून या 422 ला मात्र या ठिकाणी भाग जाणार नाही. कशाने 6 ने. ते देऊन बघा या ठिकाणी 6 घेतलं बघा मी काय घेतलं 6 घेतलं. 6 7 42 6 7 42 किती उरले 2 उरले. आता 2 ला 6 ने भाग जात नाहीये मग वरून 0 घ्यावा लागणार आहे आपला म्हणजे दशांशामध्ये उत्तर जाणार आहे आणि आपल्याला दशांशामध्ये उत्तर नाही चालणार. कसोटी म्हणजे काय निशेष भाग गेला पाहिजेत आणि तोही पूर्ण स्वरूपात गेला पाहिजे. तर या ठिकाणी बघा आता मात्र मी काय करतो या ठिकाणी 2 न घेता मी या ठिकाणी 3 घेतो. किती घेतो 3 घेतो 3. ठीक आहे या ठिकाणी 3 घेतो. आता मात्र 432 ला या ठिकाणी तुमच्या कशाने भाग जाणार तर 6 ने भाग जाणार. जसं बघा 6 7 42 त्यानंतर एक उरला 6 2 12 म्हणजे 72चा भाग गेला आणि संख्यांची बेरीज बघा 3 आणि 4 7 7 आणि 2 9 9 ला मात्र 3 ने भाग जातो म्हणून या ठिकाणी 432 ला
3ची कसोटी लागू होते, त्याचबरोबर एकक स्थानी 2 असल्यामुळे 2ची कसोटी लागू होते आणि दोन्हींची कसोटी लागू होते, तेव्हा त्या संख्येत 100% 6 ने भाग जाणार म्हणजे जाणार. पुढे बघूयात आपण या ठिकाणी. बघा आता मी या ठिकाणी घेतो 3 3 3 3 3 3. आता मात्र 333 या ठिकाणी घेतले मी, किंवा आणखीन एक 3 वाढवतो, 3333 घेतले. आता मात्र या ठिकाणी बघा, या ठिकाणी यांची बेरीज तुम्हाला 3 आणि 3 6 आणि 3 9 3 12 येते आहे, किंवा आपलं सरळ माहित आहे की या ठिकाणी 3 याला भाग जाईल, याला जाईल, सगळ्याला जाईल. पण या ठिकाणी मात्र एकक स्थानी तुमचा 0 2 4 6 8 यापैकी नाहीये, म्हणजे या संख्येला 2 ने भाग जाणार नाहीये. 3 ने जातो पण 2 ने जात नाही, त्यावेळेस मात्र या संपूर्ण संख्येत 6 ने सुद्धा भाग जाऊ शकत नाही. मग आपल्याला या ठिकाणी अशी संख्या घ्यावी लागेल की एकक स्थानी तुमचं 2 4 6 8 किंवा 0 पैकी आलं पाहिजे. मग मी या ठिकाणी असं घेतो बघा, नाही 8 घेतो या ठिकाणी 8, ठीक आहे. या ठिकाणी घेतो 2, या ठिकाणी घेतो 6, ठीक आहे, आणि या ठिकाणी घेतो 5. बघा बरं यांची बेरीज 8 आणि 2 10, 10 आणि 6 16, 16 आणि 5 21. आता मात्र या संपूर्ण संख्येस 6 ने भाग जाणार म्हणजे जाणार. का बरं? एकक स्थानी 8 आहे आणि संपूर्ण संख्यांची बेरीज तुमची 21 येते आहे. 21 3च्या पाड्यामध्ये येतात, म्हणजे या ठिकाणी 3 ने भाग जाईल आणि एकक स्थानी 8 असल्यामुळे 2 ने भाग जाईल. मग साहजिकच या संपूर्ण संख्येत 6 ने सुद्धा भाग गेला पाहिजे. मग बघा किती जातो याचा भाग, तर 6 54, किती उरले 2 उरले, त्यानंतर 6 18, किती उरले 4 उरले, आणि त्यानंतर 6 48, म्हणजेच या ठिकाणी या 6 ने या संपूर्ण संख्येस भाग जाणार म्हणजे जाणार. आलं मित्रांनो लक्षात? साधं सिंपल सोपं आहे की ज्या संख्येस 2 ने आणि 3 ने निश्चय भाग जातो, त्या संपूर्ण संख्येस तुमचा कशाने भाग जाणार? 6 ने भाग जाणार. मला वाटतं दोन भरपूर आहे, उदाहरण आपण भरपूर घेऊ शकतो. जसं या ठिकाणी घेतलं बघा, मी काय घेतलं 6 3 0 0 63,000 घेतले, तर आपण सॉरी 6,300 घेतले. एकक स्थानी 0 येतो आहे आणि 6 आणि 3 9, 9 ला 3 ने भाग जातो, मग याला 3 ने जातो 2 ने जातो, म्हणून या ठिकाणी या संपूर्ण संख्येत 6 ने सुद्धा भाग जाणार. त्यानंतर आपण असे भरपूर उदाहरण घेऊ शकतो. फक्त आपल्या लक्षात काय घ्यायचं आहे, एकक स्थानी 0 असेल तर 2 ने भाग जातो, आणि संख्यांची बेरीज 3च्या पुढे असेल तर 3 ने भाग जातो, तेव्हा ते संपूर्ण संख्येत 6 ने भाग जातो. हे लक्षात ठेवायचं आहे. ही होती आपली या ठिकाणी 6ची कसोटी. आता आपण पुढे बघूयात 8ची कसोटी. याच्यामध्ये 7ची कसोटी नसते. मग या ठिकाणी आता आपण बघूयात 8ची कसोटी. आता 8ची कसोटी ही अशी कसोटी आहे की त्या ठिकाणी तुम्हाला समजा आपला 8चा पाडा येतो बघा, 8 1 8 आणि 16 8 8 32 8 45 8 सकून 48 8 7 56 8 8 64 8 9 72 8 10 80, पुन्हा 8 1 8 म्हणजे 86, 8 2 16 म्हणजे की जर तुमचे 96. तर 2 अंकी संख्यांना 8चा पाडा लागू होतो. पण त्यानंतर मात्र तुम्हाला 8ची कसोटी ओळखण्यासाठी 3 अंकी संख्या शेवटची जी आहे, 3 अंकी शेवटचे 3 अंक आहेत, त्या संख्येला जर 8 ने संपूर्ण भाग जात असेल तर मात्र संपूर्ण संख्येस 8 ने भाग जातो. म्हणजेच या ठिकाणी आपण अशी व्याख्या करू शकतो, शेवटच्या 3 अंकांना, शेवटच्या 3 अंकांना 8 ने निशेष भाग जात असेल, निशेष भाग जात असेल तर संपूर्ण संख्येस 8 ने निशेष भाग जाईल, निशेष भाग जातो. बघा आता या ठिकाणी समजा मी जर घेतले, किती घेतले 88 घेतले, किती घेतले 88 घेतले. आता सर ही संख्या 2 अंकी आहे, आता 2 अंकी आहे तर आपल्याला 8चा पाडा म्हणावा लागणार आहे. बघा मग या ठिकाणी तुम्ही 8 ने भागितलं, 8 1 8 8 1 8 म्हणजे 88 ला 8 ने भाग जातो. पण आता 3 अंकी संख्या दिल्या, किती अंकी संख्या दिल्या 3 अंकी संख्या दिल्या, तर समजा मी या ठिकाणी घेतलं बघा 104 घेतले, किती घेतले 104 घेतले. आता मात्र 104 ही 3 अंकी संख्या आहे, मग साहजिकच आपल्याला चेक करून बघावं लागणार आहे
की 104 ला 8 ने भाग जातो का? तर बघा जातो. या ठिकाणी 8 घेतले, 8 एक 8, किती उरले? 2 उरले, 8 त्रिकी झाले 24 झाले, म्हणजे 13चा भाग पूर्ण गेला, म्हणजे 104 ला 8 ने भाग जातो. पण आता विषय असा आहे, जर आपल्याला मोठी संख्या दिली, काय दिली आपल्याला? मोठी संख्या दिली. जसं बघा या ठिकाणी घेतो मी 4, 6, 8 आणि या ठिकाणी घेतो बघा मी 336. ठीक आहे, 336 घेतले. आता बघा या ठिकाणी ही मोठी संख्या घेतली, मग आता आपण इथून पूर्ण भाग देत बसणार आहे का या संख्येला? देतीलही, पण आपल्याला आजची कसोटी जर पाठ असेल तर आपण काय करणार? शेवटचे 3 अंक आहेत, या शेवटच्या 3 अंकांना 8 न पूर्ण भाग जातो का ते तपासणार. जर जात असेल तर समजून घ्यायचे या संपूर्ण संख्या सुद्धा काय होणार? 8 ने भाग जातो. मग बघूयात आपण या ठिकाणी 8 ने भाग देऊन बघू. या ठिकाणी 8 त्रिक 24, 8 चोक 32, 1 उरला, 8 दोन्ही 16, म्हणजे 336 ला जर 8 ने भागितलं तर 42 चा पूर्ण भाग जातो या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी या संपूर्ण संख्येत 100% 8 न भाग जाणार. विश्वास पसंत करून बघायचं. 46, 83, 36 आणि 8 घेऊ बघा. ठीक आहे, किती झाले बघा आता या ठिकाणी? 8 पंचे 40, किती उरले? 6 उरले, त्यानंतर 8 नंबर 72 होईल ना, 8 8 64, 4 उरले, त्यानंतर 8 पंचे 40, किती उरले? 3 उरले, त्यानंतर 8 चोक 32, 1 उरला आणि 8 दोन्ही 16, म्हणजेच या संपूर्ण संख्येत 8 ने भाग जातो आहे, हे आपल्याला या ठिकाणी कळतं. तर अशा रीतीने ही झाली या ठिकाणी आजची कसोटी. तर आजच्या कसोटीमध्ये तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे? शेवटच्या 3 अंकांना 8 न भाग जातो का हे तपासायचं, आणि जात असेल तर संपूर्ण संख्येत 8 न भाग जाणार हे लक्षात घ्यायचं. तर या ठिकाणी आपण 3 कसोट्या बघितल्या. आता राहिलेल्या ज्या कसोट्या आहेत ते आपण पुढच्या भागात बघूयात. या ठिकाणी थांबूयात. सर्वांचे धन्यवाद.